जय. श्री गणेशाय नमः. धूम्रास्त्राश्विनी देव नागास्त्र प्रेरिती सकळ दानव ऐश्यस्त्रे बहुत गौरव पोतानी ती निर्मिली. परी हरी आणि हर दृष्टी पाहती चमत्कार म्हणती पुढे कैसा विचार निज दृष्टी पाहू की. ऐसे अस्त्रे प्रेरिती बहुत ते पाहुनी जालिंद्रनाथ मग सकळ अस्त्रावरी मोहनास्त्र योजिता झाला महाराजा. ते पाहुनी अस्त्रांतरी प्रवेशुनी करी प्रताप बाहेरी जालिंद्रा ते अवलोकन करी नमुनी जात असे अस्त्र. ऐसे अस्त्र सकळ आले परी जालिंद्रा नमुनी गेले परी पर्वतास्त्रे युक्त केले निवटिले वातास्त्रे. मग विमाने होऊनी स्वर्गी स्थिर समूळ आटले वातचक्र मग एक एका बोलती उत्तर कैसा विचार करावा. जी जी अस्त्रे प्रेरित आपण ती ते जाती नमुन तरी आता शस्त्रे घेऊन महिलागी उतरावे. तीव्र शस्त्र घाते करून द्वंद्व मुखाते करावे हरण मग तयाचा घेऊन प्राण स्वर्गवासी करावा तो. ऐसे मानले सर्वाचित्ती विमाने उतरली महिवरती मग मुद्गल फरश अंकुश शक्ती घेऊन या धावले. त्रिशूळ खडग भाले तोमर फरश मुरस पांडू कट्यार गदा चक्र बरंची यंत्र दारुकादी उभवले. गुप्ती भाले असी लता ऐशी शस्त्रे किती वर्णिता असंख्य रूपी प्राण हरता येऊनिया धावले. ते पाहुनी जालिंद्र सोडिता झाला कामिनी अस्त्रावरी पवित्र कामास्त्र प्रेरिले. कामिनी अस्त्र प्रकट होता अग्नित स्त्रिया तेजभरिता उद्या पाहुनी काम वार्ता दर्शविती देवांसी. परी त्या स्त्रिया कशा रंभेहुनी शतगुण ऐशा भ्रुकुटी सायक नेत्र कटाक्षा शर सोडिती कामाचे. तया मागी कामास्त्र सर्वारदी निगुणी पवित्र ते निलंपट होऊनी सर्वत्र युद्धा लागी उसळले. मग एकीच्या द्यानी लागुनी करीती नम्र विनविनी तव त्या पळती राणी हेही धावती त्या मागे. परी बद्रिकाश्रमी बद्रितरू त्या ते वर्णिता नसे पारू की वाट दावी कंटका पारू दया माझी रिगाल्या. तव त्या कामिनी कंटकवनी बद्रितरू ते जाती वेदुनी देवही तैसे करी तरू कवळुनी वृक्षावरी वेंगती. एक वृक्षावरी एकावरी तैसे एक वेधले तयावरी निकट जावनी विनंती करी वश होय म्हणूनी. सकळ वृक्ष गेले वेदून ते पाहुणी जालिंद्र नंदन मग स्पर्शास्त्र मंत्र जपून भस्मची मुठी सोडतसे. स्पर्शास्त्र प्रकट होता सकळ कामिनीशी झाली प्रेरकता ते पाहुणी कामिनी तत्वता उड्या सोडिती महिते. तयांच्या मागे देव बले उड्या सोडिती अति वहिले परी स्पर्शास्त्रे पदा ते धरिले तरु शाखे ते कळुनी. मग खाली मौळीवर ते पद मध्येची लोंबती देववृंद मुकुट महिते पडुनी बद्ध कबरी मोकळी हेलावे. जैशी सुग्रीव पक्षाची घरे तरुशी लोंबती दिसत्या पार की दिन उदयी शाखेवर वडकाळिका झोंबती. स्तन्याये तरुवर्ती देव प्राटे झुळकंबे घेती ते पाहुणी उमापती रमापती हास्य करीती गदगदा. मनती बरवी झाली मौज ऐसा मिळाला नाही भोज न मारिता सकळ ज्ञान काज बरे जाणूया घेतले. मग स्त्रिया तळवटी काम करित्या झाल्या शेवटी सकळांचे चिर फेडूनी करपुटी नग्न शरीरी मिरवले. सकळ वस्त्रे जालिंदरापाशी स्त्रिया आणून करीती राशी मग जालिंदर काने पापाशी हळूची खुने सांगतसे. देव सकळ झाले नग्न त्या ते नेसवूनी येई वशन मग तो कानिपा घेऊनी वसन ज्याचे त्याशी नेसवितसे. नेसविता देव बोलत हो गुरुची करणी विपरीत विध्वंसिले असे सामर्थ्य योग्य दिशेना. ज्यांची ब्रह्मांड भरी कीर्ती ते तरू लागी कैसे लोंबती असे म्हणून तया प्रती वसना लागी परिधानी.
म्हणे महाराजा गुरुशी चोरून तुम्हा परिधानितो गुप्त वसन, तरी हे ऐसे वर्तमान बोलू नका गुरुते. वसन नेसल्या उपरी पायवंदी उभय करी, भाळ ठेवून पदावरी अनेक जात पुढारा. मग कानिपाची नेत्र भक्ती पाहुणी तुष्टले देवचित्ती, मग प्रसन्न होऊन वरद हस्ती वर ओपिती कृपेने. मनी करुणी दृढ विचार विना दिल्या वाचुनी वर, सोडणार नाही जालिंदर कृतनिश्चय हा असे. ऐसा निश्चय करुणी चित्ती प्रसन्न चित्ते वर ओपिती, जे जे अस्त्र तयाची शक्ती आम्ही मिरू निश्चये. मग सकळी देवनी वर प्रदान कानिपा केला भरदबान, ते ऐकुनी पावकनंदन विभक्तास्त्र सोडितसे. विभक्तास्त्र होता प्राप्त सकळ देव झाले मुक्त, सावरुणी वस्त्रभूषणा ते नाथापाशी पातले. मग सर्वत्री करुणी नमस्कार म्हणती तव सुता दिदलावर, सकळ स्त्री साक्षात्कार आम्ही मिरू निजांगी. उपरी बोले जालिंद्रनाथ पुढे करीन साबरी कवित्व, त्या ते साह्य तुम्ही समस्त कृपा करुण असावे. मग अवश्य म्हणून वचन देती साह्य असो तव कविती, असे बोलून स्वस्थाना जाती विमान रूढ होऊन या. यावरी रामावर आणि उमावर कानिपा आणि जालिंदर, बद्रिकाश्रमी होऊन स्थिर 3 रात्र राहिले तेथे. तेथील स्वाद धोंडीसुत पुढील सांगेल यथास्थित, नरहरिवंशी नाम जाते मालो ऐसे बदताती. स्वस्ती श्री भक्ती कथासार समर्थ कोरक शिकावे किम्यागर, सदा प्रीतोत भाविक चतुर द्वादशाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महा